नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या द्वितीय वर्ष कला शाखेतील मराठी विषयाचा विशेषतर वैकल्पिक अभ्यासक्रम अर्थातच DSE 2A याचे पाठ्यपुस्तक आहे मध्ययुगीन गद्यपद्य आणि या पाठ्यपुस्तकातील पहिले पंडित कवी मुक्तेश्वर यांची रचना नगर रक्षावया कारणे ही आज आपण पाहणार आहोत। या तासाला उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि YouTube वरती ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कवी मुक्तेश्वरांच्या नगर रक्षावया कारणे या रचनेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया कवी मुक्तेश्वर यांचा परिचय थोडक्यात। कवी मुक्तेश्वर यांचा जन्म व मृत्यूवर्ष उपलब्ध नाही। मराठीतील एक श्रेष्ठ कवी म्हणून कवी मुक्तेश्वरांना ओळखलं जातं। संत एकनाथांचे ते नातू अर्थात संत एकनाथांच्या मुलीचा मुलगा। मुक्तेश्वरांच्या वडिलांचे नाव चिंतामणी मुद्गल असे होते। मुक्तेश्वरांनी संक्षेप रामायण, स्फुटकाव्ये, भारताची पर्वे इत्यादी साहित्य लिहिलं। 1722 ओव्यांचे त्यांचे 7 कांडी रामायण हे मुख्यतः संत एकनाथांच्या भावार्थ रामायणावर आधारलेले आहे। संत एकनाथांच्या भावार्थ रामायणाच्या तुलनेत हे फारच आटोपशीर असे काव्य आहे। मुक्तेश्वरांनी स्फुट कविताही लिहिल्या। त्याच्यामध्ये शुकरंबा संवाद, गजेंद्र मोक्ष, हनुमंताख्यान, विश्वामित्र भोजन, हरिश्चंद्राख्यान इत्यादी पौराणिक आख्याने त्यांनी लिहिली। याशिवाय संत एकनाथांचं चरित्र आणि भगवद्गीतेचा श्लोकबद्ध अनुवाद देखील कवी मुक्तेश्वर यांनी केलेला आहे। संत आणि पंडिती काव्याला जोडणारे पंडिती काव्यातील महत्वाचे आणि पहिले कवी म्हणून मुक्तेश्वरांना आपण ओळखतो। मराठीतील समीक्षक रासरी जोग त्यांच्याविषयी म्हणतात, अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा मुक्तेश्वर हा पहिला कवी होता। तर अशा या मुक्तेश्वरांची रचना नगर रक्षावया कारणे ही आता आपण पाहूया। नगर रक्षावया कारणे मयासुराने निर्माण केलेल्या मय सभेमध्ये पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर, ज्यांना आपण धर्मराज म्हणून ओळखतो, ते बसलेले असताना तेथे नारद मुनी येतात आणि ते युधिष्ठिराला अर्थातच धर्मराजाला राजनीती सांगतात। तिला आपण नारद नीती म्हणून ओळखतो। मुक्तेश्वरांनी भारताची जी 5 पर्वे लिहिलीत, आदी, सभा, वन, विराट आणि सौप्तिक, यामधील सभा पर्व आणि या सभा पर्वातील 3ऱ्या अध्यायामध्ये ही नारद नीती येते। त्या नारद नीतीत एकूण 135 ओव्या आहेत। त्या 135 ओव्यांपैकी ओवी क्रमांक 91 ते 100 आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नगर रक्षावया कारणे या शीर्षकांतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत। चला तर आपण या कवितेचा भावार्थ थोडक्यात समजून घेऊया। नगर रक्षावया कारणे किजित ग्रामाची पट्टणे, घोष घोष ग्राम तुल्य करणे, ऐसे करीत अससी की। नारद मुनी युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला मार्गदर्शन करतायत की नगरांचं रक्षण करावायचं असेल तर काय केलं पाहिजे। नगर रक्षावया कारणे किजित ग्रामाची पट्टणे म्हणजे जी छोटी गावं आहेत त्यांचं शहरात रूपांतर केलं पाहिजे। पट्टणे म्हणजे शहर, छोटी गावांचं शहरात रूपांतर केलं पाहिजे। घोष घोष ग्राम तुल्य करणे म्हणजे जी जी गावं आहेत ती सगळी गावं एकमेकांच्या तुलनेमध्ये तुल्यबळ विकसित करावीत। ऐसे करीत अससी की, असं केल्याने नगराचं रक्षण होतं। शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा सिद्धांत आहे की जर एकाच शेतामध्ये ज्वारीचं पीक असेल तर चिमण्या, पाखरे ते ज्वारीचं पीक सर्व खाऊन टाकतील आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान होईल। पण त्याच वेळेला अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीचं पीक घेतलेलं असेल तर चिमण्या, पाखरांनी कितीही खाल्लं तरी सर्व शेतकऱ्यांच्या शेतावरती थोडं थोडं खाल्लं गेल्यामुळे कोणाचंही नुकसान होणार नाही। त्याच सिद्धांतावरती आधारित नगर रक्षावया कारणे काय केलं पाहिजे, नगराच्या रक्षणासाठी काय केलं पाहिजे याविषयी नारद मुनी युधिष्ठिराला सांगतात की नगराचं रक्षण करायचं असेल तर सगळी छोटी गावं जी आहेत ती पण नगरांमध्ये, शहरांमध्ये रूपांतरित करावीत आणि सर्वच गावं विकसित करावीत,
जेणेकरून प्रत्येक गाव हे तुल्यबळ विकसित असेल तर आपल्या नगराचं रक्षण करणं हे सोयीचं होईल. जेव्हा सर्वदूर संपन्नता सुस्थिती येते त्यावेळेला कोणीही विनाकारण कोणाची लुटमार करायला चोरी करायला धजावत नाही आणि नगराचं रक्षण होतं. असा तो सिद्धांत या नारद नीतीच्या 91 क्रमांकाच्या ओळीमध्ये आपणास येताना दिसतो. पर्वत संधी घाट बेटा ओसराने पाहोनी चोखटा तेथे वसवून पेटा मार्ग मुक्त करीसी की. पूर्वीच्या काळामध्ये दाट जंगलं असायची आणि दाट जंगलांमधून जाणारे येणारे प्रवासी यांना लुटणारे लुटारू आणि दरोडेखोर यांचंही प्रमाण खूप असायचं. त्यावेळेला असे पर्वत संधी घाट बेट आणि ओस रानं पाहून तेथे जर बाजारपेठा वसवल्या तर वर्दळ राहील आणि तो जो मार्ग आहे जाण्या येण्याचा प्रवाशांचा मार्ग जो आहे तो या चोर लुटारूंपासून मुक्त होईल. असा पर्याय जो आहे तो या राजनीतीमध्ये नारद युधिष्ठिराला सांगतात. पर्वत संधी घाट बेटा, जिथे पर्वताची आणि घाटांची वगैरे संधी होते, बेट आहेत किंवा ओस पडलेली राने आहेत, तेथे अशा पद्धतीच्या बाजारपेठा, पेटा म्हणजे पेठा, पेठा म्हणजे बाजारपेठा ज्या आहेत त्या बसवाव्यात आणि मार्ग जो आहे तो या चोर लुटारूंच्या धाकांपासून मुक्त करावा, असं मार्गदर्शन या 92 क्रमांकाच्या ओळीमध्ये आलेलं आहे. नापेक्षिता मेघ जडे सर्वदा पिके पिकती सकडे अभंग तळागे पाटस्तडे पै निर्मळ असती की. नापेक्षिता, अपेक्षा न करता, कशाची तर मेघातून पडणाऱ्या जळाची, म्हणजे पावसाच्या पाण्याची अपेक्षा न करता सर्वदा पिके पिकती सकडे, सर्वदा नेहमी सर्व प्रकारची पिकं पिकावीत, पिकं घेता यावीत यासाठी अभंग तडागे पाटस्तडे पै निर्मळ असते की. त्यासाठी अभंग लांब असे पाट, सुंदर पाण्याचे झरे, प्रवाह, पाट हे राजाने निर्माण करावेत, निर्मळ पाण्याचे झरे निर्माण करावेत, पाट निर्माण करावेत, असं मार्गदर्शन जे आहे ते युधिष्ठिराला नारद मुनी आपल्या या नारद नीतीमध्ये करतायत. कृषीवले खंगली भणगे धनधान्य ओपुनी अंगे शेताचेनी राजभागे पाळसी की नरेंद्रा. कृषीवले शेतकरी जे आहेत ते जर खंगली, एखाद्या वेळेला दुष्काळ पडला आणि शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती ओढवली, त्यामुळे त्यांची परिस्थिती जी आहे ती खंगली, ती भणंगता त्यांना आली, दारिद्र्य आलं, धनधान्य देखील त्यांच्या जवळचं संपलं आणि त्यांची अन्नान्न दशा झाली. अशा वेळेला शेताचेनी राजभागे, जो शेताचा राजभाग आहे तो त्यांना माफ करावा, शेतसारा माफ करावा, कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्ज माफ करावं किंवा शेताचा जो भाग राजाने पूर्वी घेतलेला असेल त्यातून त्यांना मदत करावी, या स्वरूपात शेताचेनी राजभागाचं पालन नरेंद्राने म्हणजे राजाने करावं, असं नारद मुनी युधिष्ठिराला सांगतायत. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याविषयीची मार्गदर्शन महाभारत काळामध्ये नारदाने राजनीतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, ज्याला आपण नारद नीती म्हणून ओळखतो. त्याचबरोबर लुब्ध तस्कर लेखनकारी राजश्रिया राजकुमारी, तस्करी करणारे तुमच्या राज्यातून लुब्ध झालेले आहेत, नाहीसे झालेले आहेत. लेखनकारी, जे लेखन करणारे लोक आहेत, लिहिते लोक आहेत. राजश्रिया राजकुमारी आहेत, ज्या राजश्रिया आहेत, राजकुमारी आहेत. प्रजा लागी बलात्कारी पीडित नाही की, जे लेखन करणारे आहेत, राजश्री आहेत, राजकुमार आहे, प्रजा आहे, यांच्यामध्ये कोणावरही अन्याय अत्याचार होत नाही, बलात्कार होत नाही, कोणीही पीडित नाहीत याची काळजी ही राजाने घेतली पाहिजे, त्याची सर्वस्वी जबाबदारी राजाची आहे. या स्वरूपाचं मार्गदर्शन नारद मुनी 95व्या ओबीमध्ये युधिष्ठिराला इथे करताना आपल्याला दिसतात. हिंसक आतताई सिद्ध त्यांचा श्रवणी पडता शब्द आधी करून या वध मग विचार करसे की. एखादा जर हिंसक असेल, हिंसा करण्यासाठी आतताई झालेला असेल तर त्याचा कुठलाही विचार न करता आधी वध करावा आणि नंतर विचार करावा, अशा पद्धतीचा महत्वपूर्ण सल्ला राजाला येथे नारद देत आहेत. उदरपिडेची या महामारी उत्तमेही करिता चोरी धरुणी आणि त्या राजहेरी माने मुक्त करीसी की. उदरपीडा म्हणजे पोटासाठी, पोटाला अन्न मिळत नाही, एखादी महामारी आलेली आहे, एखादी उपासमार झालेली आहे किंवा दुष्काळ पडलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये उत्तम जे आहे, चांगले
लोक आहेत, घरंदाज आहेत, कुलीन आहेत, तेही जर चोरी करायला लागले, उत्तमेही करिता चोरी, आणि अशा चोरांना राजाच्या हेरांनी, शिपायांनी जर धरून आणलं तर त्यांना सन्मानाने मुक्त करसिकी, तर त्यांना माने मुक्त करसिकी म्हणजे सन्मानाने त्यांना मुक्त करावं, असा सल्ला नारद मुनी युधिष्ठिराला इथे देत आहेत. उगाणिता पर राजा ते, जे जे वस्तू लाधली जाते, ते ते मुक्त करून त्या ते तोषवित अससिकी. परराज्यावरती आक्रमण केल्यानंतर एखादं राज्य जिंकून घेतलं, उगाणिता म्हणजे विजय प्राप्त केल्यावरती, परराजा ते परराज्यावरती, दुसऱ्या राज्यावरती विजय प्राप्त केल्यानंतर जे जे वस्तू लाधली जाते, त्या लढाईमध्ये लुटमार झाल्यानंतर जी जी वस्तू ज्या ज्या सैनिकांकडे त्यांनी आणलेली असेल ती ती त्यांना देऊन ते ते मुक्त करून त्या ते तोषवित अससिकी, ते ते त्या सैनिकांना बक्षीस स्वरूपात देऊन त्यांना खुश करावं, त्यांना आनंदी ठेवावं, असं मार्गदर्शन सैनिकांच्या संदर्भात आणि परराज्य जिंकून घेतल्यानंतरच्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे याविषयी सांगताना नारद मुनींनी युधिष्ठिराला सांगितलेलं आहे. औषध नेम शरीराते, वृद्ध सेवन मानसाते, दो प्रकारे आपणाते, रक्षिसे की सुजाणा. जर शरीराला एखादी व्याधी झाली तर औषधाने त्या व्याधीवरती लवकर उपचार करावा आणि शरीराचं रक्षण करावं. त्याचबरोबर मनाला व्याधी झाली तर काय करायचं, तर जे वृद्ध अनुभवी जाणकार लोक आहेत त्यांचे अनुभव ऐकून मनाचा उपचार करावा. औषध नेम शरीराते, वृद्ध सेवन मानसाते. वृद्ध लोकांचे अनुभव, जाणकार लोकांचे अनुभव, अनुभवी लोकांचे अनुभव जे आहेत ते ऐकून मनाचंही भरण पोषण करावं, मन सुदृढ करावं, आणि दो प्रकारे अशा दोन्ही पद्धतीने आपणाते रक्षिसी की सुजाणा, स्वतःला रक्षावे, स्वतःला सुदृढ करावे, याविषयीचं मार्गदर्शन 99व्या ओवीमध्ये नारद मुनींनी युधिष्ठिराला केलेलं आहे. पराच्या पक्षी अष्टादश, आपुले पक्षी पंचदश, गुण बोलिले ते विशेष जाणसी की नरेंद्रा. पराच्या पक्षी अष्टादश म्हणजे इतर राज्यातील 18 अधिकारी आणि आपुले पक्ष पंचदश म्हणजे आपल्या राज्यातील 15 अधिकारी यांच्यावरती राजाचं बारकाईने लक्ष असलं पाहिजे, त्यांच्या वर्तनावरती राजाची नजर असली पाहिजे, याविषयीचं मार्गदर्शन ज्याला त्यांनी इथे गुण म्हटलेलं आहे. राजनीतीतला एक तो महत्वाचा भाग आहे. पराच्या पक्षी अष्टदश, परराज्यातील 18 अधिकारी आणि आपल्या राज्यातील 15 अधिकारी यांच्यावरती राजाचं बारीक लक्ष असणं हे राजनीतीमध्ये महत्वाचं मानलं गेलेलं आहे. हे अष्टादश कोण, परराज्यातील 18 लोक अधिकारी कोणते आणि आपल्या राज्यातील 15 कोणते, याविषयी परशुराम पंत तात्या गोडबोले यांच्या नवनीतमध्ये त्यांनी नोंद केलेली आहे की शत्रूकडील 18 अधिकारी आणि आपणाकडील 15 अधिकारी यांच्या वर्तनाची बातमी राजाने नेहमी ठेवावी, असे राजनीती सांगते. यास येथे गुण म्हटलेले आहे. त्याची नावं खालीलप्रमाणे त्यांनी दिलेली आहे की परराज्यातील 18 अधिकारी कोणते, तर मंत्री, पुरोहित, युवराज, सेनापती, द्वारपाल, अंतवेशिक जे राज्याचा शेवटचा भाग आहे आणि इतर राज्यांशी त्यांची भेट होते ते अंतवेशिक जे आहेत, राजाची भेट करून देणारे, कारागाराधिकारी जे तुरुंग अधिकारी आहेत, द्रव्य संचयकृत म्हणजे जमादार जे द्रव्य संचय करतात राज्यामध्ये, योग्य पाहून द्रव्य खर्चणारा, प्रदेष्टा जो मसलत देणारा आहे, नगराध्यक्ष जो कोतवाल आहे, कार्यनिर्माणकृत जे घरे रस्ते वगैरे बांधतात नगरातील, धर्माध्यक्ष जो धर्माचा प्रमुख आहे, सभाध्यक्ष जो सभेचा प्रमुख आहे, दंडपाल जो न्यायाधीश आहे, दुर्गपाल जो किल्लेदार आहे, राष्ट्रपती पालक जो हद्दीवरचा संरक्षक आहे आणि अटवी पालक म्हणजे अरण्य संरक्षक आहे. अशा परराज्यातील शत्रूच्या राज्यातील 18 अधिकाऱ्यांवर राजाने नेहमी आपली बारीक दृष्टी ठेवावी, त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवावं. ही झाली परराज्यातील 18 आणि स्वतःच्या राज्यातील 15 म्हणजे या 18 मध्ये त्यांनी वगळले येते म्हणजे स्वतःच्या राज्यातील मंत्री, युवराज आणि पुरोहित या तिघांना सोडून इतर 15 जे आहेत ते आपल्या राज्यातील अधिकाऱ्यांवरती देखील राजाचं बारकाईने लक्ष असावं असं राजनीती सांगते. याचा उल्लेख येथे नारद नीतीमध्ये नारदाने युधिष्ठिराला मार्गदर्शन करताना केलेला आहे. ती 100व्या क्रमांकाची ओवी आहे. तर अशा पद्धतीने एकूण 135 ओव्यांपैकी
घेतलेल्या 91 ते 100 या 10 ओव्यांचा भावार्थ आता आपण येथे पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे की आपल्या परीक्षा ज्या आहेत त्या कोविडच्या पार्श्वभूमीवरती ऑनलाईन स्वरूपात होत आहेत. या कवितेच्या अनुषंगाने कोणते प्रश्न आपणास परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात याचाही एक आढावा आता आपण घेऊया. पहिला प्रश्न आपणास या कवितेच्या अनुषंगाने विचारला जाऊ शकतो तो म्हणजे नगर रक्षावया कारणे ही कविता कोणाची? तर नगर रक्षावया कारणे ही कविता कवी मुक्तेश्वर यांची आहे. कवी मुक्तेश्वर यांच्या परिचयावरती देखील आपणास काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, पंडित कवी मुक्तेश्वर हे कोणत्या संतांचे नातू होते? तर पंडित कवी मुक्तेश्वर हे संत एकनाथांचे नातू होते. मुक्तेश्वरांच्या वडिलांचे नाव काय? तर मुक्तेश्वरांच्या वडिलांचे नाव चिंतामणी मुद्गल असे होते. मुक्तेश्वरांनी लिहिलेल्या सातकांडी रामायणात एकूण किती ओव्या आहेत? तर मुक्तेश्वरांनी लिहिलेल्या सातकांडी रामायणामध्ये एकूण 1722 ओव्या आहेत. मुक्तेश्वरांच्या नावावर कोणती स्फुट रचना आहे? तर मुक्तेश्वरांच्या नावावर शुकरंभा संवाद, गजेंद्र मोक्ष, हनुमंताख्यान, विश्वामित्र भोजन, हरिश्चंद्राख्यान इत्यादी पौराणिक आख्याने येतात. संत एकनाथांचे चरित्र कोणी लिहिलं आहे? तर संत एकनाथ चरित्र हे मुक्तेश्वरांनी लिहिलेलं आहे. किंवा भगवद्गीतेचा श्लोकबद्ध अनुवाद कोणत्या पंडित कवीने केलेला आहे? भगवद्गीतेचा श्लोकबद्ध अनुवाद हा पंडित कवी मुक्तेश्वर यांनी केलेला आहे. अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी या शब्दात मुक्तेश्वरांचं वर्णन कोणी केलं आहे? तर समीक्षक रासरी जोग यांनी अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी या शब्दामध्ये रासरी जोगांनी मुक्तेश्वरांचं वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीने कवी मुक्तेश्वर यांच्या परिचयावरती आपण प्रश्न पाहिले. त्याचबरोबर त्यांच्या नगर रक्षावया कारणे या कवितेवरती कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याचाही एक आढावा आपण घेऊया. साधारणपणे गाळलेल्या जागांच्या स्वरूपामध्ये यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, नगर रक्षावया कारणे किजेत ग्रामाची टिंबटिंब, तिथे पट्टणे शब्द येईल. घोष घोष ग्राम टिंबटिंब करणे, ऐसे करीत अससी की घोष घोष ग्राम तुल्य करणे, किंवा टिंबटिंब ग्राम तुल्य करणे, घोष घोष ग्राम तुल्य करणे, ऐसे करीत अससी की या स्वरूपात प्रश्न आपणास विचारला जाऊ शकतो. राजाने बाजारपेठा कोठे बसवाव्यात असं नारद मुनी युधिष्ठिराला सांगतात. तर पर्वत, संधी, घाट, बेट आणि ओस राने पाहून राजाने बाजारपेठा बसवाव्यात असं नारद मुनी युधिष्ठिराला सांगतात. सदा सर्व काळ पिकं यावी यासाठी राजाने काय करावे असं नारद नीतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. सदा सर्व काळ सर्व पिके यावीत यासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता अभंग, लांब असे पाठ राजाने निर्माण करावेत असं नारद नीतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. दुष्काळ पडला असता शेतकऱ्याला मदत करण्याविषयीचं मार्गदर्शन आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणत्या कवितेत आलेलं आहे? तर दुष्काळ पडला असता राजाने शेतकऱ्यांना मदत करण्याविषयीचं मार्गदर्शन आपल्या पाठ्यपुस्तकातील नगर रक्षावया कारणे या कवितेमधून आलेलं आहे. रिकाम्या जागांच्या स्वरूपात देखील या ओवीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. टिंबटिंब खंगली भणगे धनधान्य ओपुनी अंगे, तिथे कृषी वले खंगली भणगे धनधान्य ओपुनी अंगे. टिंबटिंब लेखनकारी राजश्रिया राजकुमारी, लुब्ध तस्कर लेखनकारी राजश्रिया राजकुमारी. कोणाचा आधी वध करून मग विचार करावा असं नारद युधिष्ठिराला सांगतात. तर जे आततायी हिंसक असतील अशा हिंसक वृत्तीच्या व्यक्तीचा आधी वध करून नंतर विचार करावा असं नारद युधिष्ठिराला सांगतात. पोटासाठी कुलीन माणसांनी चोरी केल्यास त्यांना कोणती शिक्षा द्यावी असं नारद मुनी युधिष्ठिराला सांगतात. पोटासाठी जर कुलीन माणसांनी शिक्षा केली तर त्यांना सन्मानाने मुक्त करावं असं नारद मुनी युधिष्ठिराला सांगतात. परराज्यावर आक्रमण करून परराज्य जिंकलं असता मिळालेल्या वस्तूंचे काय करावे असं नारद मुनी युधिष्ठिराला सांगतात. तर परराज्य जिंकले असता मिळालेल्या वस्तू
ह्या त्या सैनिकांना देऊन त्यांना खुश करावे असं नारद मुनी युधिष्ठिराला सांगतात. शरीराच्या व्याधीसाठी आणि मनाच्या व्याधीसाठी कोणते उपाय करावेत असं नारद मुनी युधिष्ठिराला सांगतात. तर शरीराच्या व्याधीसाठी औषध सेवन करावे आणि मनाच्या व्याधीसाठी वृद्ध सेवन म्हणजे जाणकार वृद्ध माणसांचे अनुभव ऐकून मन सुदृढ करावे असं नारद मुनी सांगतात. शेवटच्या ओवीमध्ये रिकाम्या जागांच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पराच्या पक्षी टिंबटिंब आपुले पक्षी टिंबटिंब गुण बोलिले ते विशेष जाणेसे की नरेंद्रा. पराच्या पक्षी अष्टदश आपुले पक्षी पंचदश गुण बोलिले ते विशेष जाणसी की नरेंद्रा. तर अशा पद्धतीने आपण या कवितेवरील प्रश्नांचा देखील अभ्यास करावा. ही कविता पाठ करावी, लक्षात ठेवावी, जेणेकरून आपणास परीक्षेमध्ये चांगले गुण निश्चित मिळू शकतील. तर अशा पद्धतीने आज आपण कवी मुक्तेश्वर यांची नगर रक्षावया कारणे ही कविता पाहिली. कवी मुक्तेश्वर यांच्याविषयी आपणास अधिक जाणून घेण्याची इच्छा असेल तर आपण खाली दिलेल्या लिंकवरती भेट द्या, जेणेकरून विश्वकोश मध्ये कवी मुक्तेश्वर यांच्याविषयी जी नोंद करण्यात आलेली आहे ती आपणास वाचता येईल. किंवा आपल्या मोबाईलमध्ये QR कोड स्कॅनर असेल तर खाली दिलेला QR कोड स्कॅन करून देखील आपण कवी मुक्तेश्वर यांची मराठी विश्वकोशामध्ये केलेली नोंद आपणास पाहता येईल, वाचता येईल. तर अशा पद्धतीने आज आपण कवी मुक्तेश्वर यांच्या नगर रक्षावया कारणे या कवितेचा भावार्थ समजून घेतला, त्यावरील प्रश्नांचाही आढावा घेतला. आपणास ही कविता निश्चित चांगली समजली असेल असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया पुढील पाठाच्या निमित्ताने. तोपर्यंत नमस्कार.